नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्रगतीचा मार्ग मराठी युट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक काळा दिवस, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी. ही कथा आहे त्यागाची, धैर्याची आणि ब्रिटिशांच्या निर्दयतेची. चला तर मग सुरू करूया. 1919 सालचा एप्रिल महिना. पहिलं महायुद्ध नुकतंच संपलं होतं आणि भारतीय लोकांना ब्रिटिश सरकारकडून स्वातंत्र्याची अपेक्षा होती. परंतु ब्रिटिश सरकारनं रौलट कायदा पास केला, ज्यामुळे कोणत्याही आरोपाशिवाय ब्रिटिशांना कोणालाही अटक करता येत होती. या अन्यायाविरुद्ध लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. देशभरात निदर्शनं सुरू झाली. पंजाब प्रांतातील अमृतसर शहर हे या आंदोलनाचे केंद्र बनले होते. 10 एप्रिल 1919 रोजी दोन महत्वाचे राष्ट्रीय नेते सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना ब्रिटिशांनी अटक केली. त्यांच्या अटकेमुळे शहरात संतापाची लाट उसळली. या आंदोलनांना आळा घालण्यासाठी ब्रिटिश सरकारने अमृतसरमध्ये मार्शल लॉ लागू केला. म्हणजेच सैन्याच्या आधिपत्याखाली शहर आले आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर निर्बंध आले. कुठलाही जमाव जमण्यावर आणि सभांवर बंदी घालण्यात आली. 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीचा सण होता. बैसाखीचा दिवस म्हणजे पंजाबी लोकांसाठी एक विशेष आनंदाचा दिवस. या सणानिमित्त शेकडो पुरुष, महिला आणि लहान मुले जालियनवाला बागेत जमले होते. काही बैसाखी साजरी करण्यासाठी, तर काही शांततापूर्ण सभेच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवण्यासाठी. जालियनवाला बाग एक छोटीशी जागा होती, जी चारही बाजूंनी भिंतींनी घेरलेली होती आणि फक्त एकच अरुंद प्रवेशद्वार होतं. जनरल रेजिनाल्ड डायर, जो त्या काळी अमृतसरचा सैन्य प्रमुख होता, त्याला या सभेची खबर मिळाली. तो आपल्या 50 सैनिकांसह जालियनवाला बागेत पोहोचला. त्यानं या सभेला मोडीत काढण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला वाटलं की ही सभा ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड करण्यासाठी. जनरल डायरने कोणताही इशारा न देता गोळीबार सुरू करण्याचा आदेश दिला. सैनिकांनी बागेच्या एकमेव प्रवेशद्वारात तैनात होऊन थेट गोळीबार केला. लोकांना पळून जाण्याचा काहीही मार्ग नव्हता. जालियनवाला बागेत त्या दिवशी घडलेला गोळीबार हा अत्यंत क्रूर आणि निष्ठुर होता. ब्रिटिश सैनिकांनी बागेत जमलेल्या निशस्त्र आणि निष्पाप लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला. 15 मिनिटाच्या त्या गोळीबारात 1650 राऊंड गोळ्या झाडल्या गेल्या. या हत्याकांडात अनेक लोक मृत्युमुखी पडले. बागेच्या आत रक्ताच्या धारा वाहत होत्या. काही जण त्या बागेत असलेल्या विहिरीत उडी मारून वाचण्याचा प्रयत्न करत होते, पण ती विहीरही लोकांच्या मृतदेहांनी भरून गेली होती. ब्रिटिश सरकारच्या आकडेवारीनुसार 379 लोकांचा मृत्यू झाला, पण प्रत्यक्षात हा आकडा हजारांवर असू शकतो. हत्याकांडानंतरच्या दृश्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. मृतदेह सर्वत्र विखुरलेले होते आणि जखमी लोकांची हाका आरडा ऐकून हृदय पिळवटून निघत होते. या अमानवीय कृत्यानं ब्रिटिश सरकारविरुद्ध जनतेच्या मनात संतापाची लाट उसळली. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ थोर साहित्यिक आणि कवी रवींद्रनाथ टागोर यांनी आपली नाईटहुड पदवी परत केली. ही पदवी त्यांना 1915 साली ब्रिटिश सरकारनं दिली होती. त्यांच्या या निर्णयानं ब्रिटिश सरकारविरुद्धचा विरोध अधिक तीव्र झाला. हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारनं हंटर आयोगाची स्थापना केली. या आयोगाचं उद्दिष्ट होतं या घटनेची चौकशी करणे. जनरल डायरने आपले कृत्य योग्य ठरवून दिले आणि म्हटले की तो भारतीयांच्या मनात भीती निर्माण करू इच्छित होता. आयोगाने डायरला त्याच्या कृत्यासाठी निंदा केली, पण त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई केली नाही. यामुळे भारतीय जनतेमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. या हत्याकांडाच्या 21 वर्षानंतर 1940 साली उधमसिंग नावाच्या एका क्रांतिकारकाने या घटनेचा सूड घेतला. उधमसिंगने लंडनमध्ये जाऊन मायकल ओडवायरला गोळ्या घालून ठार केले. ओडवायर हाच तो त्यावेळचा पंजाबचा गव्हर्नर, ज्यानं जनरल डायरला पाठिंबा दिला होता.
जालियनवाला बाग हत्याकांडाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात नवचैतन्य आणले. महात्मा गांधींनी नैतिक शुद्धी या संकल्पनेवर भर दिला आणि असहकार चळवळीचा प्रारंभ केला. देशभरात ब्रिटिश सामानाचा बहिष्कार आणि कर न भरण्याचे आंदोलन सुरू झाले. आज जालियनवाला बागेचे स्मारक त्या बलिदानाची आठवण करून देते. इथे येणारे लोक त्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करतात ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले. ही जागा आपल्याला आठवण करून देते की स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही. मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांडाची ही हृदयद्रावक कहाणी आपल्या सर्वांच्या मनात सदैव जिवंत राहील. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आपण कधीच विसरू शकत नाही. या इतिहासानं आपल्याला शिकवलं की अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एकजूट आणि धैर्य किती महत्वाचे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे आमचे नवीन व्हिडिओज तुम्हाला त्वरित मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.